शेतकरी मित्रांनो, पुढील 29 जूनपर्यंत राज्यामध्ये सर्वदूर किंवा खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे. तसेच आज दिनांक 13 जून 2026 13 आणि 14 जून रोजी विदर्भ, मराठवाडा आणि लातूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल. त्यानंतर परत एकदा 2-3 दिवसासाठी वातावरण परत शांत होईल. अतिशय स्थानिक वातावरण तयार होऊन एखाद्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु एकंदरीत शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे, कुठल्याही भूलथापांना बळी पडून आपण त्वरित पेरणी करण्याचा किंवा अल्पशा पाऊस येणार आहे किंवा पाऊस भरपूर होणार आहे या विश्वासावर धूळ पेरणी करून आपली फसगत या ठिकाणी होऊ शकते. कारण आपल्याला माहीत आहे, धूळ पेरणी केली आणि थोडासा जर पाऊस झाला तर आपलं बियाणं जे थोडंसं फुगल्यानंतर ते खराब होणार आहे आणि परत खर्च आपल्यावरच येणार आहे. त्यामुळे चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी यावर्षी करू नका. कारण यावर्षीची परिस्थिती ही थोडीशी वेगळी दिसत आहे. आणि मॉडेल्स तुम्ही पाहू शकता की 22 तारखेच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक प्रणाली किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारण 28-29 जून नंतरच मोठा पाऊस अपेक्षित आहे. तसेच 19 तारखेला 18 आणि 19 जून रोजीसुद्धा राज्यामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण असण्याची चिन्ह आहेत. तसेच त्यामध्ये संपूर्ण मराठवाड्याचा भाग आहे, विदर्भाचा भाग आहे, लातूरचा भाग आहे, पुण्याचा भाग आहे. परंतु नाशिककरांना थोडीशी वाट पाहण्याची वेळ यावेळीसुद्धा पडू शकते. हेच सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करतो. आणि आजचा जो बोरवेल आहे औदुंबराच्या झाडाजवळ आपण दिलेला 60 फुटाला 2 इंच फुलपाणी लागलेला आहे, त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे झाडा म्हणजे नेमकी काय ताकद असते हे मी वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केला आणि याही वेळेला दाखवण्याचा तो प्रयत्न निश्चित करेल. आणि हा अंदाज जो आहे तो फक्त शेतकऱ्यांना एक पूर्वसूचना म्हणून मॉडेल वाईज मी दिलेला आहे. भारतीय हवामानशास्त्राचे जे काही मॉडेल आपल्याला सध्या दिसत आहेत त्यानुसार आपल्या शेतकरी बांधवांना सावध करण्याचा प्रयत्न मी नियमित करणार आहे. तसंच हवामान खात्याचे अंदाज कसे असतात हे दाखवण्याचा प्रयत्न यानंतरसुद्धा करणार आहे. बाकी धन्यवाद.